नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 3मधील कथा साहित्य प्रकार परिचय या पाठावर आधारित ह्या व्हिडिओमध्ये मी विजय गावडे, श्रीमान वि स गांगण कला वाणिज्य व कैत्री प केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कथा हा वाङ्मय प्रकार दीर्घ परंपरा लाभलेला असा वाङ्मय प्रकार आहे। या कथा साहित्य प्रकाराचा थोडक्यात परिचय आपण या अनुषंगाने करून घेणार आहोत। अनुभव कथनातून कथेची निर्मिती झाली। मनुष्य जेव्हा आपले अनुभव व कल्पना दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि याच गोष्टीतून कथेचा जन्म झाला। प्राचीन कथा साहित्य मौखिक स्वरूपात कहाणी, लोककथा, परिकथा, नीतिकथा, नक्षत्र कथा आणि देवता कथा इत्यादी प्रकार ही मौखिक परंपरेतील कथेची पूर्वरूप आहेत। खरं तर कथा या वाङ्मय प्रकाराला खूप मोठी अशी मौखिक परंपरा लाभलेली आहे। लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दांमध्ये सांगितली जात असे। गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे। ज्या गोष्टीतून कथेचा जन्म झाला त्या कथा या शब्दाचा अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे। कथा या शब्दाची निर्मिती कथ या धातूपासून झाली। कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे। भारतात कथा साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लाभली आहे। मौखिक परंपरेतून सुरू झालेला व लिखित स्वरूपात स्थिरावलेला कथा वाङ्मय प्रकार आजही लोकप्रिय आहे। कथा म्हणजे नेमके काय तर अनुभव कथनातून कथेची निर्मिती झाली। अनुभव व कल्पना सांगण्यातून गोष्ट व गोष्टीतून कथेची निर्मिती। प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी व नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथालेखन केले जाऊ लागले। यावरून आपल्याला कथेची व्याख्या अशा प्रकारे सांगता येईल की एका विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजेच कथा। विशिष्ट हेतू म्हणजेच कथा सांगण्यामागचा उद्देश। कथेत घटना व कथानक, पात्रे, स्थळ, काळ, वेळ आणि विषयानुरूप वातावरण व समर्पक अशी निवेदन शैली असते। पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत या सर्वांमधून उत्कर्ष बिंदू साधत कथेला समर्पक शेवट मिळवून दिला जातो। त्याचप्रमाणे वाचकांचं लक्ष वेधून घेईल असं एक उत्तम शीर्षक असतं। कथा म्हणजे केवळ प्रसंग वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण, दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित असे एकत्रीकरण असते। प्राचीन भारतीय साहित्याचे 3 प्रकार मानले जातात। प्राचीन आणि अर्वाचीन साहित्य प्रामुख्याने ब्रिटिश राजवटीच्या पूर्वीचं साहित्य जे आहे ते प्राचीन साहित्य मानलं जातं आणि त्यानंतरचं जे साहित्य आहे त्याला अर्वाचीन साहित्य असे संबोधले जाते। नाटक, भावकविता व कथात्मक साहित्य असे 3 प्रकार मानले जातात। कथात्मक साहित्याचे कथा, कादंबरी व महाकाव्य असे उपप्रकार आहेत। कथा व कादंबरी हे प्रकार गद्याच्या वापरामुळे महाकाव्यापेक्षा वेगळे, तर कथा ही तिच्या स्फुट स्वरूपामुळे म्हणजेच आकारामुळे कादंबरी व महाकाव्याच्या दीर्घ परंपरेहून वेगळी ठरते। कथेची पूर्वपीठिका आपण समजावून घेऊया। सुरुवातीच्या काळात कथेचे स्वरूप लहान मुलांना सांगितलेली गोष्ट असेच होते। त्यामुळे साहजिकच बालमित्र, पंचतंत्र, अरेबियन नाईट्स अशा मराठीत भाषांतरित झालेल्या कथांचा उल्लेख आपल्याला करता येईल। कथेचा लिखित आविष्कार महानुभाव संप्रदायातील महिमभटांनी लीळा चरित्रमध्ये लिहिलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या लीळा म्हणजेच मराठी कथेचा लिखित आविष्कार मानता येईल। साधारणतः 11व्या शतकामध्ये म्हणजेच वारकरी संप्रदायापूर्वी महानुभाव संप्रदायातील महिमभटांसारख्या लेखकांनी या कथांची रचना केली। त्यानंतर वारकरी संप्रदायातील कालखंडात ओवी, अभंग, भारुड आदी रचना प्रकार हे प्रामुख्याने पद्य रचना प्रकार हाताळले गेले। गद्य लेखन फारसं झालेलं नाही। यानंतर आधुनिक कथेचा प्रारंभ 1806 मध्ये तंजावर येथील
सरफोजी राजे यांनी इसापनीतीचे मराठी भाषांतर बालबोध मुक्तावली या नावाने प्रसिद्ध केले. हेच मराठीतील पहिले कथेचे छापील पुस्तक मानले जाते. 1806 मध्ये सरफोजी राजे यांनी इसापनीतीचं बालबोध मुक्तावली नावाने भाषांतर करून घेतलं. पाश्चात्य लघुकथेप्रमाणे मराठी लघुकथा ही 19व्या शतकात नियतकालिकांच्या उदयाबरोबर जन्माला आली आणि शतकाच्या शेवटी आकाराला आली. 19व्या शतकात जे काही बदल घडले त्या बदलांमुळेच कथेला आकार प्राप्त झाला. 1850ला मराठी ज्ञानप्रसारक सभेच्या मराठी ज्ञानप्रसारकामधून तर 1890मध्ये सुरू झालेल्या हरिभाऊ आपटे यांच्या करमणूक नियतकालिकामध्ये आणि 1895मध्ये वारमित्र यांच्या मनोरंजन या मासिकात स्वतंत्र जागा कथेसाठी दिली आणि तेव्हापासून मराठी कथांना एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं. सुरुवातीच्या कथा ऐतिहासिक, रहस्यमय, कादंबरीशी जवळीक साधणाऱ्या दीर्घ कथा होत्या. बोध देण्याच्या उद्देशाने लिहिल्या गेल्या. या दीर्घ कथेला हरिभाऊ आपटे यांनी स्फुट गोष्टी लिहून स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून विकास केला. स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून स्थान मिळवून देण्यामध्ये हरिभाऊ आपटे यांचं मोलाचं योगदान आहे. यानंतर मराठी कथेच्या म्हणजेच नवकथेच्या विकासाचे 3 कालखंड मानले जातात. यापैकी पहिला कालखंड आहे तो म्हणजेच ब्रिटिश अंमलाचा कालखंड 1920 ते 1940 पर्यंतचा कालखंड आहे. दुसरा कालखंड जो आहे तो 1940 ते 1960 पर्यंतचा कालखंड आहे आणि तिसरा कालखंड जो आहे तो साठोत्तरी कालखंड. दुसरा कालखंड हा प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतरचा कालखंड आणि तिसरा कालखंड जो आहे तो 1960 नंतरचा, ज्याला साठोत्तरी कालखंड असं मानलं जातं. या 3ही कालखंडांमध्ये कथालेखनाचा विकास कशा पद्धतीने होत गेला ते समजावून घेत असताना पहिला जो कालखंड आहे 1806 पासून ते 1920 पर्यंत नियतकालिकांच्या उदयाबरोबर कथा जन्माला आली आणि तिच्या तंत्रामध्ये, लेखनामध्ये बदल होत होत स्वतंत्रपणे कथा हा साहित्य प्रकार रूढ व्हायला 1920 पर्यंतचा कालखंड गेला. पहिल्या कालखंडातील महत्त्वाचे कथालेखक V.C. गुर्जर. पात्र व प्रसंगांची गर्दी त्यांनी कथेतील कमी केली. पतीपत्नींमधील गोड गैरसमजांना कथेतील केंद्रस्थानी आणलं आणि कथेला अनपेक्षित अशी कलाटणी देण्याचं तंत्र V.C. गुर्जर यांनी कथेत विकसित केलं. दुसरे कथालेखक आहेत दिवाकर कृष्ण. यांनी कथेला कथात्मक रूप दिलं. जीवनातील व्यथा वेदनेचा शोध, मनोविश्लेषणात्मक भावनांचा तरळ आविष्कार, हळूवार आविष्कार आणि नाट्यमयता हे दिवाकर कृष्ण यांच्या कथांचं वैशिष्ट्य ठरेल. नासी फडके यांनी कलावादाला स्थान दिलं. तंत्राच्या दृष्टीने त्यांची कथा एकदम पक्की होती. स्त्री-पुरुषांचे प्रेमजीवनाला त्यांनी कथेत महत्त्वाचे स्थान दिले. यानंतरचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. जीवनासाठी कला या वादाचे प्रणेते असलेल्या वि.स. खांडेकर यांनी कथेमध्ये गरिबीत आनंद मानणारे आदर्शवादी असे कथानायक उभे केले. याच काळात य. जोशी, अनंत काणेकर यांसारखे लेखक आणि विभावरी शिरूरकर यांसारख्या लेखिकांनीही कथालेखन केले. दुसरा कालखंड, या कालखंडात हा कालखंड प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतरचा कालखंड होता. साहजिकच 1945 नंतर नव्या तंत्रात कथालेखन केलं गेलं आणि या नव्या तंत्रामध्ये बांधलेली कथा ही आदर्शवादी कथा अशा प्रकारची कथा बनत गेली. या कालखंडातील महत्त्वाचे कथालेखक आहेत गंगाधर गाडगीळ. कथेला नवतंत्र देण्याचं श्रेय, व्यक्तिकेंद्रित कथेला समाजकेंद्री बनवून समाजमानाचे चित्र उभारून परिकथेचा प्रतिकात्मकतेचा उपयोग, संज्ञाप्रवाही कथालेखन, स्वप्नांचा व फॅन्सीचा वापर त्यांनी कथालेखनामध्ये केला. अरविंद गोखले व पु.भा. भावे यांनी घटनाप्रधान कथा व भाषेत प्रवाहीपणा आणला, तर व्यंकटेश माडगूळकरांसारख्या ग्रामीण कथालेखकाने मराठीत ग्रामीण कथेतील महत्त्वाचा एक टप्पा गाठतानाच कथेला सामाजिक वास्तवाची विलक्षण पकड मिळवून दिली. तिसरा जो कालखंड आहे ज्याला साठोत्तरी कालखंड असं म्हटलं जातं, स्वातंत्र्यानंतरचा हा जो कालखंड आहे या कालखंडातील G.A. कुलकर्णी हे महत्त्वाचे कथालेखक आहेत.
कथेला अभिव्यक्तीची नवीन रूपं त्यांनी कथेत आणली. रूपक कथेला एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. जी ए कुलकर्णी आशय आणि अभिव्यक्तीमध्ये नवीन रूपं आणली. याबरोबरच साठोत्तरी कथालेखनामध्ये ग्रामीण कथा, स्त्रीवादी कथा, दलित कथा असे 3 मुख्य प्रकार पडले. याचबरोबर घटनाप्रधान कथा, नवकथेच्या वळणाने जाणारी कथा, अस्तित्ववादी कथा असेही काही प्रकार पडले. अनुभवांच्या अंगाने भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा, चिवी जोशींसारख्या काही लेखकांनी कथा मालिकांची निर्मिती केली. वि स खांडेकरांनी रूपक कथांसारखा प्रकार रूढ केला. यानंतर आपण कथेचे टप्पे समजावून घेणार आहोत. कथा ही घडून गेलेल्या घटनांची गुंफण केलेली असते. त्यामुळे क्रमांक व्यवस्थेनुसार कथेचे आदी, मध्य, अंत असे 3 टप्पे येतात. कथेला आकर्षक असं शीर्षक दिलं जातं. कथेतील व्यक्तिचित्रणे ही कथालेखकाची स्वनिर्मिती असते. चिवी जोशी यांनी चिमणराव, गुंड्याभाऊ यांसारखी व्यक्तिचित्रणे अजरामर केली. यानंतर कथेचे घटक. कथेमध्ये प्रामुख्याने कोणकोणते घटक असतात तर एक कथाबीज. कथा ही अनेक घटनांची मालिका असते. यात कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने घटनेत वास्तव व कल्पनेचे रंग भरतो. एखाद्या घटनेला निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटनांनी खुलवितो. ही घटना मालिका आपण थोडक्यात 2-3 वाक्यात सांगू शकतो. यालाच कथाबीज असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे कथाबीज असा जरा शब्द समजून घ्या. कथेचा दुसरा घटक आहे प्रतिभाशक्ती या शब्दाचा अर्थ सर्जनशीलता व नवनिर्मिती. अविस्मरणीय आठवण म्हणून जीवापाड जपलेली 1 रुपयाची नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिली जाते. त्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध घेणे ही शोध या कथेचे कथानक म्हणून आपल्याला सांगता येईल. यानंतर कथानक. कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटना विशिष्ट क्रमाने रचत जातो. या रचनेत पात्रांच्या वृत्ती, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, भोवतालचे सामाजिक वातावरण, परस्पर संबंधातून निर्माण होणारे संघर्ष हे सर्व प्रवाहीपणे उलगडत जातात. कथेच्या आशयासहित पात्रांच्या कृतीतून निर्माण होणारी घटनांची मालिका म्हणजेच कथानक. प्रवाही याचा अर्थ गतिशील. आता कथाबीज. आपण शोध या कथेतील कथाबीज अभ्यासलं. यानंतर कथानक. यानंतर पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेतील महत्त्वपूर्ण घटक आहे. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादी चित्रणातून व्यक्तींची शब्दरूप प्रतिमा तयार करतो. हे सर्व वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. त्या शब्दरूप प्रतिमेला पात्र असं म्हणतात. शोध कथेमध्ये अनु, आबासाहेब, ड्रायव्हर, भिडे पती-पत्नी, लेखक अशी एकूण 7 पात्र आहेत. वातावरण निर्मिती. कथेत सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटनांनी एक विशिष्ट वातावरण निर्माण होते. स्थळ काळाप्रमाणे वातावरण बदलते. वाचक या वातावरणामुळे कथेशी एकरूप होतो. शब्दातून व्यक्त होणारी कथा मानवी आयुष्यात घडणारी कथा भासविण्याचे काम वातावरण निर्मितीतून होते. उदाहरणार्थ शोध कथेत अनुची खोली, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल आणि हॉटेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं आहे. नाट्यमयता आणि संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाच्या संघर्षामधून नाट्यमयता निर्माण होते. पात्रांमधील संघर्ष तीव्र होत जातो तेव्हा आता पुढे काय होणार याची वाचकाला उत्कंठा वाटत राहते. वाचकाच्या कल्पनेप्रमाणे घडले की उत्कंठा आणखी वाढते. कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेतील भावनांचा जो खेळ मांडलेला असतो त्यालाच नाट्यमयता असं म्हटलं जातं. सुनीता ही टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी असणे हा एक नाट्यमय घटक मानता येईल. संवाद. कथेतील संवाद आकर्षक, चटपटीत, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथा प्रवाही ठेवणारे असावेत. संवादातून कथानकाला गती येते. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीनुरूप संवाद लिहिले जातात. संवादात लय, आंतरिक संगती महत्त्वाची असते. त्यातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होतो. अर्थपूर्ण संवाद
कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. छोट्या छोट्या वाक्यांमधून या संवादांची निर्मिती केली जाते. भाषाशैली कथेतील भाषेचे पात्रांची भाषा व निवेदकाची भाषा किंवा कथेच्या उर्वरित भागातील भाषा असे दोन प्रकार पडतात. पात्रांच्या तोंडची भाषा पात्रांचे वय, शिक्षण, नोकरी, सामाजिक दर्जा, आर्थिक स्तर, मनोवृत्ती, स्वभावानुसार लिहिली जाते. भाषा पात्रांचे चित्रण करते, वातावरण निर्मिती करते, कथानकाला पुढे नेते. प्रतीके, प्रतिभाव, अलंकार युक्त प्रतिमा व अलंकारयुक्त भाषेतून कथेची भाषाशैली घडत जाते. अशा प्रकारे आज आपण कथेचे घटक, त्याचबरोबर कथा वाङ्मयाचा परिचय आणि कथेचे घटक अभ्यासले आहेत. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत, कथेचे सादरीकरण समजावून घेणार आहोत. धन्यवाद.